नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एपीएम टर्मिनलच्या CSR मधून पुनाडीतील महिलांना ॲडव्हान्स टेलरिंगचे धडे। उरणच्या JNPA बंदरातील एपीएम टर्मिनल म्हणजे GTI बंदराच्या CSR फंडामधून निरामय हेल्थ फाउंडेशन माटुंगा मुंबई यांच्या माध्यमातून उरणच्या पूर्व भागातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी ॲडव्हान्स शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत। या कोर्सचे औपचारिक उद्घाटन आज करण्यात आले। पुनाडे गावातील ज्या महिलांकडे शिलाई मशीनची उपलब्धता आहे अशा सुमारे 22 महिलांना ही प्रशिक्षण देण्यात आले। पुनाडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निरामय हेल्थ फाउंडेशनच्या शुभलक्ष्मी पटवर्धन यांनी महिलांशी अतिशय सहज सोप्या भाषेत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनात फावल्या वेळेत कशा प्रकारे ॲडव्हान्स प्रकारे टेलरिंगच्या कामातून संसाराला हातभार लावू शकता याचे खास विवेचन यावेळी केले। यावेळी बोलताना संस्थेच्या मुख्य संचालिका शुभलक्ष्मी पटवर्धन म्हणाल्या की आमच्यासारख्या समाजसेवी संस्था असतात त्या असे कार्यक्रम करीत असतात। त्याला लागणारे आर्थिक पाठबळ हे एपीएम टर्मिनलकडून मिळत असते। मी हे पाहिले आहे की नेदरलँड या देशामध्ये 21 वर्षानंतर महिलेला घरी बसण्याची परवानगीच नाही। त्या देशातील प्रत्येक महिला काही ना काही काम करणे सक्तीचे करण्यात आले आहे। बाळंतपणानंतर देखील केवळ 1 वर्षानंतर त्यांना किमान 4 तास तरी काम करावे लागत असते। त्यातून त्या देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती साधल्याचे पाहायला मिळत आहे। आपण देखील आपल्यातील गुणांना वाव मिळायचा असेल तर आपले व्यक्तिमत्व खुलवायचे असेल तर काहीसे संसाराला हातभार लागणारे कामांकडे लक्ष दिले पाहिजे, ज्या माध्यमातून आपल्याला आपले व्यक्तिमत्व खुलवण्याबरोबरच महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होऊ शकणार आहे, असे शुभलक्ष्मी पटवर्धन यांनी सांगितले। या निमित्ताने पुनाडे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये शनिवारपासून पुढील 8 आठवड्यांचे ॲडव्हान्स शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत। दर शनिवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत या माध्यमातून येथील गरजू महिलांना ॲडव्हान्स शिलाई मशीनवर काम कसे करायचे, कशा प्रकारे नव्या फॅशनचे कपडे शिवता येतील याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण सुचिता जोशी या प्रशिक्षित शिक्षिका देणार आहेत। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून एपीएम टर्मिनल्स म्हणजेच GTI बंदराच्या वतीने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपयोगी येणारे बौद्धिक खेळासाठीचे साहित्य वाटप करण्यात आले, तर विद्यार्थ्यांना देखील प्रत्येकी भेटवस्तूचे या निमित्ताने वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला GTI म्हणजेच एपीएम टर्मिनलच्या CSR विभागाचे अधिकारी केविन गाला, समृद्धी भेळे, सुहासिनी लोहकरे आणि अनामिका दास उपस्थित होते। तर निरामय हेल्थ फाउंडेशनच्या डॉक्टर क्षमा निकम, दीप्ती पाणेकर, प्रकल्प समन्वयक सरोज सूर्यवंशी, पुनाडे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया घरत, काही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी सुरेख असे स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले, तर तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी विठ्ठल ममतावदेसह तृप्ती भोईर, उरण। तसंच माझ्या सगळ्या भगिनींना स्वागत। महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास हा आजच्या काळाची गरज आहे। एनरोल झालात मॅडम, मगाचपासून अर्धा तासापासून आपण गप्पा मारल्या आणि आता तुम्हाला माहिती आहे निरामय हेल्थ फाउंडेशन